नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत निमॅटोडबद्दल। निमॅटोड ज्याला आपण मराठीमध्ये सूत्रकृमी पण म्हणतो। निमॅटोड जर बघितलं तर सगळ्या पिकांमध्ये आता थैमान मांडतोय, त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट होतीये, बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। जर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जर निमॅटोडमध्ये जर कोण त्रस्त असेल तो म्हणजे पोमोग्रेनेटचा बागायतदार। जे डाळिंब उत्पादक आहेत ते डाळिंब उत्पादक जर बघितलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये हताश आहेत, ते म्हणजे निमॅटोडमुळे। तर आता आज आपण जाणून घेऊयात निमॅटोड आहे काय। त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्ही टोमॅटो असू दे, कुठल्याही प्रकारचे फळबाग असू दे किंवा तरकारी असू दे, ह्या सगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये जे आहे ते निमॅटोड येतोय। तर आज आपण जाणून घेऊ की निमॅटोड आहे काय, कसा असतो, तो आपल्या पिकाचं कशा प्रकारे नुकसान करतो, ह्या सगळ्या बाबतीबद्दल आज आपण चर्चा करूयात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निमॅटोड जे आहे ते दोन प्रकारचे असतात। एक म्हणजे प्लांट पॅरासाइटिक। पॅरासाइटिक म्हणजे काय की प्लांटला जे आहे ते नुकसान करणारे, प्लांटवरती स्वतःची उपजीविका करणारे असे निमॅटोड, ज्याला आपण प्लांट पॅरासाइटिक निमॅटोड्स म्हणतो। आणि काही निमॅटोड जे आहेत ते काही निमॅटोड आपल्या शेतीसाठी, आपल्या झाडासाठी चांगले पण असतात। आता ते चांगले कसे असतात तर ते काय करतात की जे काही आपल्याला जे पॅथोजन्स आहेत, जे रोग उत्पन्न करणारे, ज्या काही बुरशी, जे काही जीवाणू, जे काही कीड आहे, त्यांना खाणारे पण जे आहेत ते काही निमॅटोड्स असतात। म्हणजे निमॅटोड जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपल्या झाडाला, आपल्या शेतीला त्रास देणारे, आणि दुसरे म्हणजे आपल्या शेतीसाठी उपयुक्त, असे दोन प्रकारचे निमॅटोड असतात। आता ह्याच्यामधला फरक कसा ओळखायचा, आता ते पण मी तुम्हाला सांगते। निमॅटोड जे आहेत ते निमॅटोड आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत। निमॅटोड बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप लागतो, आणि त्या मायक्रोस्कोपच्या अंडर जे आहेत ते आपण निमॅटोड बघू शकतो। निमॅटोड जे आहे एकदम बारीक असा थिन अशी त्याची बॉडी असती। जर तुम्ही बघितलं तर थोडक्यात तुम्हाला सांगू, सापाचं पिल्लू तुम्ही कधी बघितलं असेल तर त्या सापाचं पिल्लू जसं असतं ना, दॅट काइंड ऑफ द आपल्याला निमॅटोड दिसतो जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली बघतो। आता ती इमेज पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की तो निमॅटोड मायक्रोस्कोपच्या अंडर कसा दिसतो। त्याचबरोबर त्या निमॅटोडमध्ये, त्या सूत्रकृमीमध्ये जे आहे ते एक स्टाईल असते। म्हणजे ती स्टाईलला काय म्हणतो आपण, त्याची जीभ म्हणा किंवा त्याची ती टंग असते, त्याच्याने काय करतो की तो आपल्या रूटला इंजुरी करतो, म्हणजे आपल्या मुळांना तो इंजुरी करतो, आणि तिथं जे आहे तिथून आतमध्ये जातो आणि तिथं स्वतःचं आपलं घर तयार करतो, आणि तिथल्या ज्या काही सेल्स, ज्या काही पेशी आहेत रूटच्या, त्यांना तो युटिलाइज करायला सुरुवात करतो। तिथलं सगळं अन्नद्रव्य घेतो तो, आणि तिथं स्वतःची जागा तयार करतो, आणि तिथंच मग काय होतात, आपले रूट जे आहेत ते एक नॉट तयार करतात, गाठ तयार करतात, आणि तिथं आपली जी मुळं आहेत त्यांची वाढ तिथं खुंटते, आणि त्यामुळं झाडाला जे काही पोषण आहे ते झाडाला पोषण मिळत नाही, आणि आपलं झाड मरतं। अशा प्रकारचं जे काही आहे निमॅटोडचं त्या काम असतं। आता जे काही आपल्यासाठी बेनिफिशियल निमॅटोड्स आहेत, ते बेनिफिशियल निमॅटोडमध्ये ती स्टाईल नसते, ती स्टिंग नसते। तर त्याच्यामुळं काय होतं की ते जे आहेत ते आपल्या झाडाला इंजुरी करत नाही, तर ते डायरेक्टली काय करतात, हे जे आपले पॅथोजन्स आहेत, जे रोग आणि कीड उत्पन्न करणारी जी कीड आहे, तर त्यांना खाण्याचं काम जे आहे हे निमॅटोड करत असतात। आता निमॅटोडची जी लाईफ सायकल आहे, त्या लाईफ सायकलमध्ये अंडी असतात, ज्युएनिल म्हणतात, जे त्यांची पिल्लं असतात ना, त्यांना सायंटिफिक लँग्वेजमध्ये ज्युएनिल म्हणतात, आणि नंतर जो आहे तो ॲडल्ट येतो। मग असं हे निमॅटोड जे आहे ते चक्र आहे। निमॅटोड कुठल्याही प्रकारच्या सॉइलमध्ये, कुठल्याही प्रकारच्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये तो सर्वाईव्ह होऊ शकतो। जर समजा आपण म्हणतो बघा, आपल्या मातीमध्ये क्षार फुटले, मीठ फुटल्यासारखं झाले, तर अशा प्रकारच्या जमिनीमध्ये पण निमॅटोड जिवंत राहतो अधिकाधिक काळापर्यंत। निमॅटोडची लाईफ जी आहे ती खूप लाईफ मोठी आहे त्याची, तो लवकर मरत नाही, आणि जो निमॅटोड आहे तो स्वतःहून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तो पटकन जाऊ शकत नाही, कारण ती जी मूवमेंट जी आहे त्याची मूवमेंट फार स्लो असते। मग तो आता जाता कसा, तर तो जातो आपल्या पायाला चिटकून, तेव्हा आपण जी नांगरणी, जी कोळपणी वगैरे करत असतो त्या अवजारांना चिटकून जे आहे तो निमॅटोड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं काम करतं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
की हा जो निमॅटोड आहे हा निमॅटोड गाठ तयार करतं. आता जर बघितलं तर निमॅटोडचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे तो अतिशय भयानक प्रकार जो आपल्याला जो खूप त्रास देतो तो म्हणजे रूट नॉट निमॅटोड. दुसरा निमॅटोड जो आहे तो सिस निमॅटोड आणि तिसरा जो निमॅटोड आहे तो रूट लिजन निमॅटोड. असे जे हे 3 प्रकार आहेत हे मेजर प्रकार आहेत, पण ह्या मेजरमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे रूट नॉट निमॅटोड जो आपल्या रूटला जे आहेत तो गाठी तयार करतो. जो मी तुम्हाला आत्ता फोटोमध्ये दाखवलंय तिथं तुम्ही बघू शकलात की ते रूट नॉट कसे तयार करतात, की कशा त्या गाठी तयार करतात. आता तुम्ही मला म्हणताल की मॅडम जर बघितलं तर रायझोबियम पण आहेत ते पण गाठी तयार करतात, पण रायझोबियमच्या गाठी ह्या वेगळ्या असतात. ते पण मी तुम्हाला सांगते. डिफरन्सिएशन कसं करायचं रूट नॉट निमॅटोडच्या गाठीमध्ये आणि आपल्या रायझोबियाच्या गाठीमध्ये. रायझोबियाची जर गाठ बघितली तर ती राऊंड गोलाकार थोडीशी ब्राउनिश पिंकिश रेडिश कलरची असती, पण जर तुम्ही रूट नॉट निमॅटोड जर बघितलं तर त्याची गाठ ही अशी मोठी असती, ओबडधोबड असती. असा हा त्याच्यामधला मेन फरक आहे. आणि ही जी गाठ आहे रूट नॉट निमॅटोडची ती एकदम हार्ड असते, कठीण असते. जर तुम्ही कधी मुळं धुवून बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ते कशा प्रकारच्या हार्ड झालेलं असतं, रूट तुमचं कसं स्वेल झालेलं असतं. ह्याच्यामध्ये रायझोबियाच्या नॉट जो बनतो जी गाठ असते त्याच्या रूट तुमच्या असे रफ राठ होत नाहीत, ते नॉर्मल रूट असतात. आता जो हा निमॅटोड आहे हे निमॅटोड पहिल्यांदा कुठल्या रूटवरती अटॅक करतो, जे फीडर रूट असतात, जे अन्न शोषणारी जी रूट असतात ज्याला आपण तंतुमुळं म्हणतो, त्या तंतुमुळांवरती हा पहिल्यांदा अटॅक करतो. त्याचं जे काही जीभ असते ज्याला आपण स्टाईल म्हणतो त्याने तो पहिल्यांदा आपल्या रूटला पिन करतो, होल पाडतो आणि तिथून सगळी अन्नद्रव्य शोषून तिथं आतमध्ये जाऊन आपली उत्पत्ती तिथं वाढवतो आणि स्वतःचं घर बनवून टाकतो. जसं आपल्याला माहिती आहे की रूट जे आहेत, जी मुळं आहेत ते झाडाचं मेन स्रोत आहे अन्न उचलण्यासाठी, आणि जेव्हा ते तिथंच अटॅक करतात त्याच्यामुळं आपलं काय होतं, अन्नद्रव्य प्रॉपर उचलली जात नाहीत, आपलं झाड वाळायला लागतं, पिवळं पडतं आणि मग आपलं झाड मरून जातं. जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या 1 एकराच्या शेतामध्ये सगळीच झाडं पटकन आपली पिवळी पडत नाहीत, तर आपलं कुठंतरी एक पॅच म्हणजे जो एक सपोज सेंटरचा पॅच आहे तर तिथे 1-2 झाडं आपल्याला पहिल्यांदा तशी दिसतात. तर अशा वेळेस काय करायचं, ती झाडं उपटायची आणि बाहेर फेकून द्यायची. सगळ्यात महत्त्वाचं हे त्याचं मेन आहे की आपण पहिला कंट्रोल कुठं करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच्यावरती काय काय कंट्रोल करू शकतो, कुठल्या कुठल्या उपाययोजना करू शकतो हे आपण सविस्तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या की हा निमॅटोड असतो कसा, तो कसा उपद्रव मांडतो आणि आपल्या पिकाची कशी हानी करतो आणि आपल्या उत्पादनामध्ये कसा घट करतो. हे आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ते नीट व्यवस्थित लक्ष देऊन सगळे ऐका, कारण की निमॅटोड हा आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही, तो सूक्ष्म जीव आहे. त्याला कंट्रोल करणं फार सोपं आहे, अवघड नाही. ते आपण पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघूयात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.